नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण सगळे तयारी करतो आहोत. तुम्ही बघितलं आहे की माझ्या चॅनलवर या परीक्षेतून घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवते. इथे तुम्हाला चारही ऑप्शनचे एक्सप्लेनेशन मिळतं, ज्याच्यामुळे तुमचं ती जी कन्सेप्ट असते प्रश्नात विचारलेली ती पूर्णपणे क्लिअर होते. याच्याशिवाय तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर तुम्ही मला या व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता आणि बाकीही काही डाऊट्स असतील या परीक्षेसंदर्भात तर तुम्ही मला विचारू शकता. चला आजचा प्रश्न बघूया. आजचा प्रश्न आहे प्रश्नपत्रिका 2023 मधून घेतलेला. हे जे प्रश्न आहेत ते मी आपल्या ऑफिशियल बुकमधून रेफर करते आहे. मेनका पब्लिकेशनची जी ऑफिशियल बुक आहे इन्स्टिट्यूटकडनं रेफर केलेली त्या पुस्तकाचाच मी वापर करते आहे. प्रश्न विचारतो आहे की एका द्रवाला उष्णता देत असताना दर मिनिटाला त्याच्या तापमानाची नोंद करून काढलेला आलेख सोबत दिला आहे. त्यातील कोणत्या बिंदूपासून अवस्थांतराला सुरुवात होते आहे? तर हा आलेख बघा काय आधी. इथे एक्स ॲक्सिस वरती वेळ दिली आहे सेकंदामध्ये आणि वाय ॲक्सिस वरती तापमान आहे अंश सेल्सिअस मध्ये. ठीक आहे. तर 40 डिग्री सेल्सिअस 50 60 70 असं अंश सेल्सिअस मध्ये तापमान आहे इथे. आणि पी क्यू आर एस असे 4 पॉइंट्स आहेत. तर पी पासून तापमानाला वाढ व्हायला सुरुवात होतीये, क्यू पर्यंत ते वाढतंय, आर पर्यंत ते वाढतंय आणि आर नंतर मात्र हे कॉन्स्टंट राहतंय, कायम राहतंय. ठीक आहे. तर याचा अर्थ काय होतो, कोणताही द्रव आपण जेव्हा गरम करायला लागतो तेव्हा थोड्या वेळाने त्यातले सगळे जे पूर्णपणे तो द्रव गरम होतो, थोडा वेळ तो उष्णता शोषून घेतो. तुम्हाला एक इमेज दाखवते बघा. ही इमेज जी आहे ही आपल्या बालभारतीच्या इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञानचं जे पुस्तक आहे ना त्याच्या धडा 5व्या मधनं घेतलेली आहे. तर इथे पहा ही त्यांनी एक एक्सपेरिमेंट सेट केलंय. उत्कलन साठी आपण हे समजून घेतोय. इथे बर्नर आहे खाली, हा ट्रायपॉइड स्टँड आहे, ती वही आहे आणि याच्यावरती ही वायर गॉज आहे. वायर गॉज वरती हे चंचू पात्र ठेवलंय आणि त्याच्यामध्ये तापमापी ठेवली. पाणी उकळायला ठेवलेलं आहे इथे. इथे ही वायर गॉज ठेवायची असते बेटा, कारण की एक तर हे बॅलन्स व्हायला सोपं जातं आणि आपण जर डायरेक्ट गरम केलं ना चंचू पात्राला तर ते काळं पडतं खालच्या बाजूने. त्यासाठी ही वायर गॉज ठेवतात. तर असा हा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. आता इथे काय होतंय, सुरुवातीला पहा तापमान 20 अंश सेल्सिअस आहे समजा पाण्याचं. मग आपण बर्नरनी गरम केल्यावर तर ते 50 अंश सेल्सिअस होईल. मग एका वेळेनंतर ते 100 अंश सेल्सिअस होईल आणि 100 अंश सेल्सिअस हे काय आहे, उत्कलन पॉइंट आहे की नाही पाण्याचा. तिथून पुढे पाणी उकळायला लागतं. ठीक आहे. तर मग हे पूर्ण पाणी उकळेपर्यंत ते तापमान जे आहे ते 100 अंश सेल्सिअस वरतीच राहतं. येते लक्षात. तर ही जी कंडिशन आहे म्हणजे 100 अंश सेल्सिअस हे जे तापमान आहे तो आहे अवस्थांतराचा पॉइंट. एका अवस्थेतनं दुसऱ्या अवस्थेत जात आहे की नाही पाणी, द्रव रूपातनं वायू रूपात जात आहे, तर अवस्था बदलतीये, तर तो होईल अवस्थांतराचा पॉइंट. म्हणजे इथे कसं होईल, इथे पी क्यू आर पर्यंत तापमान वाढत जात आहे आणि आर नंतर ते कॉन्स्टंट आहे, कायम आहे. त्यामुळं या प्रयोगामध्ये हे आर जे आहे हा जो असेल तो बिंदू जो आहे तो अवस्थांतराचा बिंदू होईल. येते लक्षात. आणि पर्याय सी मध्ये आर दिले आपल्याला, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे होईल ते होईल पर्याय सी. समजलं? ठीक आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे.
असेच प्रश्न मी सोडवून दाखवणार आहे तुम्हाला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता. चला, ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.